चला आई फोन ठेवते मी. किचन मध्ये सासूबाई एकट्याच आहेत. द्या सासूबाई, करते मी. अगं राहू दे, करते मी. झालं आईशी बोलून? हो सासूबाई. आता मला सांग, रडत का होतीस? नाही सासूबाई, रडत नव्हती. हा पण फक्त आईची आठवण आली होती. का ग, आज आईची इतकी का आठवण आली? लहानपणापासून तिच्याशिवाय कधी एकटे राहिले नाही ना. आईला कसं छोट्या छोट्या गोष्टी लगेच समजतात ना. बघा ना, मगाशी आईने फोनवर पहिलाच प्रश्न विचारला, काही खाल्लंस का? ते ऐकून लगेच डोळ्यामध्ये पाणी आलं. हो ग सुनबाई, मी समजू शकते. आई रोज विचारते, दमलीस का, झोप झाली का, थकलीस तर नाही ना. म्हणजे आम्ही तुझी काळजी घेत नाही का? नाही सासूबाई, तसं काही नाही. तुम्ही सगळे खूप चांगले आहात. पण कधी कधी आईची खूप आठवण येते ना. मला कळतंय ग, आईची माया खूप वेगळी असते. पण एक गोष्ट सांगू? सांगा ना. तुझ्या आईने तर तुला जन्म दिला, पण देवाने मला दुसरी मुलगी दिली. तुझी आई तिथे आहे, पण मी ते आहे ना. जेव्हा तुला तुझ्या आईची आठवण येईल ना, तेव्हा फोन लावायच्या आधी माझ्याकडे ये. का सासूबाई? कारण इथे तुझी सासू नाही, दुसरी आई आहे. खरंच? हो, पण एक अट आहे. काय? मला सासूबाई नाही म्हणायचं, सरळ आई म्हणायचं. आता रडायचं नाही, सरळ माझ्याकडे यायचं. हो आई, माझी पण एक अट आहे. मला सुनबाई नाही, सरळ पल्लवी म्हणायचं. हो,